आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी सह राज्यातल्या सर्व महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. कोल्हापूर ओबीसी साठी आहे, इचलकरंजी सुद्धा ओबीसी साठी आहे, सांगली मात्र खुलं झालेलं आहे. त्यामुळं सांगलीत स्पर्धा मोठी आहे, कोल्हापुरातही स्पर्धा मोठी आहे आणि इचलकरंजीत त्यापेक्षा मोठी आहे. इचलकरंजीचा महापौर हा कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच होणार, कारण तब्बल 43 जागा भाजपनं एक हाती जिंकलेल्या आहेत. सोबतीला 4 आणि मित्रपक्ष आहेत, त्यामुळे 47 जागा सोबत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काही राजकारण घडलं तरी महापौर भाजपचा होणार, इचलकरंजीचा हे नक्की आहे. आता पुढचं, महापौर भाजपचा होणार, पण तो आवाडे गटाचा होणार की हळवणकर गटाचा? माजी आमदार सुरेश हळवणकर आणि आमदार राहुल आवाडे या दोघांनी ताकद लावली. दोघांनी ताकद लावून भरपूर नगरसेवक निवडून आणलेत. त्यामुळे आता निश्चितपणे दोघांचा दावा असेल की आपल्या गटाचा महापौर व्हावा. दोघांच्याकडे त्या प्रवर्गातील अनेक नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे आता राहुल आवाडे यांना विधानसभेचं तिकीट मिळालं, ते आमदार झाले. त्यांच्या कन्या आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे आता संधी हळवणकर गटाला मिळण्याची शक्यता अधिक आहे, कारण त्यांना शब्द दिला होता की आमदार करतो. वर्ष सरत आलं, पण अजून काय त्यांच्या शब्दाचा मान सन्मान झालेला नाही. ते प्रतीक्षित आहेत. आता एप्रिलचा मुहूर्त काढलाय. त्यामुळे आत्ता हळवणकर आग्रह करणार की माझ्या गटाला महापौर पद मिळायला हवं, आणि त्यांच्या गटाचे तानाजी पवार हे निवडून आलेत 4थ्यांदा. जे सलग 4 वेळा निवडून आल्यामुळं तानाजी पवार हळवणकर गटाचे महापौर पदासाठी प्रमुख दावेदार असण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय आणखी काही नावं निश्चितपणे आहेत. त्यामध्ये विठ्ठल चोपडे हे सुद्धा 4 वेळा निवडून आलेत. राष्ट्रवादी पक्षात होते, भाजपमध्ये आले, निवडून आले. अजूनही त्यांच्यावर हळवणकर की आवाडे असा शिक्का नाही. त्यामुळं यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, कारण राजकारणात अनेक वर्षे ते सुद्धा आहेत, त्यांची ताकद आहे. याशिवाय काही नावं चर्चेत आहेत, जे तानाजी पवार, विठ्ठल चोपडे या दोघांपैकी एक 100% होण्याची चिन्ह जास्त आहेत. तानाजी पवारांचं नाव पहिल्या यादीत असेल, त्यानंतर विठ्ठल चोपडेंचं नाव असेल. पण हे राजकारण आहे, या राजकारणात कधी काही होऊ शकतं. त्यामुळे आणखी काही नावं निश्चितपणे पुढे येऊ शकतात. त्यामध्ये सतीश मुळीक हे नाव येऊ शकतं. सुशांत कलागते हे दोघेही नगरसेवक आवाडे गटाचे आहेत. म्हणजे सतीश मुळीक आणि सुशांत कलागते आवाडे गटाला संधी द्यायची ठरलीच तर ही 2 नावं पुढे येऊ शकतात, सतीश मुळीक आणि सुशांत कलागते. याशिवाय आणखीन काही नावं आहेत. त्यामध्ये योगेश पाटील हे सुद्धा आवाडे गटाचेच आहेत. त्यांचंही नाव आज सध्या चर्चेत आलेलं आहे. हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे महिला सुद्धा या पदावर दावा करू शकतात. 4 नावं सध्या चर्चेत आहेत महिलांमध्ये. ध्रुवती दळवाई ज्या आवाडे गटाच्या आहेत, ज्या 2ऱ्यांदा निवडून आलेत, त्यामुळं ते सुद्धा या स्पर्धेत येऊ शकतात. याशिवाय सपना भिसे आहेत, त्या सुद्धा पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी भाजपच्या पदाधिकारी आहेत. किरण खवरे आहेत, त्याही आवाडे गटाचे आहेत. पूनम माळी आवाडे गटाचे आहेत आणि विद्या साळुंके हळवणकर गटाचे आहेत. आवाडे गटाची एकूण इच्छुकांची संख्या मोठी आहे. महिला नगरसेविका पण आहेत आणि पुरुष नगरसेवक पण आहेत. त्यामुळे आता संधी कोणाला मिळाल, आवाडे की हळवणकर, यावर बरंच काही अवलंबून आहे. सध्या तरी दावा हळवणकरांचा असेल असं वाटतंय, पण आवाडे यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केलेत, झुंज दिली, ते पाहता ते सुद्धा 100% आपला आग्रह करणार. एक होणार की अडीच वर्षाचा फॉर्म्युला निश्चित होणार. पहिलं 2.5 वर्ष कुणाला, नंतरचं 2.5 वर्ष कुणाला, एवढंच. पण एक पद आवाडे गटाला आणि दुसरा महापौर पद हळवणकर गटाला, हे नक्की. म्हणजे 5 वर्षात हळवणकर गटालाही 2.5 वर्षे आणि
आवाडे गटालाही 2.5 वर्षे. मग 2.5 वर्षात किती महापौर त्यांनी किती करावा हा त्यांचा प्रश्न असेल. पण इचलकरंजीत आवाडे आणि हळवणकर या दोघांचे महापौर होणार हे नक्की आहे. त्यामुळे पहिल्यांदा संधी आवाडे की हळवणकर, पहिली संधी हळवणकरांना मिळाली तर तानाजी पवार हेच महापौर असतील. आवाडेंना मिळालं तर 2-3 नावं चर्चेत आहेत, मी आत्ता सांगितलं. त्यामुळे आता पाहूया विठ्ठल चोपडे, तानाजी पवार, सुशांत कलागते की सतीश मुळीक या 4पैकी एक महापौर होणार इचलकरंजीचा. या आठवड्यातच ठरेल नेमका. पहिल्यांदाच इचलकरंजी महापालिकेची स्थापना झाली, पहिल्यांदा निवडणूक झाली. भाजपनं घवघवीत यश मिळवलेलं आहे. आता भाजपचा झेंडा महापौर म्हणून कोण फडकवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 4 दिवसात कळेल. आता नावं सांगितली आहेत. महाधुराळाच्या आत्तापर्यंत तब्बल 93 अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. पाहूया आता हा अंदाज तंतोतंत खरं ठरतो की नाही. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.